नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची चौकशी नोटीस आल्यानंतर रवी राणा यांनी त्यांच्या पापाचा घडा भरल्याची जहरी टीका केली. यावर प्रत्युत्तर देत नितीन देशमुख यांनी कोण रवी राणा असा प्रतिप्रश्न करत मराठी माणसाच्या भरोश्यावर मोठा झालो आणि इथे शिकवतात की पापाचा घडा भरला. पापाचा घडा रवी राणांचा भरला आहे. येत्या निवडणुकीत सर्वांना दिसेल की कोणाचा पापाचा घडा भरलाय असं प्रत्युत्तर नितीन देशमुख यांनी दिलं. तुमच्यावर आरोप केला आहे किंवा ते बोललेले आहे की तुमचा पापाचा घडा भरलेला आहे. काय म्हणा? नितीन देशमुख हा बायकोच्या भरोश्यावर राजकारण करणारा माणूस नाही. जे लोक बायकोच्या भरोश्यावर राजकारण करतात त्याचा पापाचा घडा भरत असते. ज्या रवी राणांनी त्यांना त्याची जन्मभूमी कोणती आहे हे त्यांनाही माहीत नाही, त्याची पैदाश ही कुठली आहे हे बी त्यांना माहीत नाही. त्या तिथल्या मराठी माणसांनी त्यांना मोठं केलं. तोच मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यावर आरोप केला आहे किंवा ते अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी एसीबीची चौकशी नोटीस आल्यानंतर रवी राणा यांनी त्यांच्या पापाचा घडा भरल्याची जहरी टीका केली. यावर प्रत्युत्तर देत नितीन देशमुख यांनी कोण रवी राणा असा प्रतिप्रश्न करत मराठी माणसाच्या भरोश्यावर मोठा झालो. इथं म्हटलं जातंय की पापाचा घडा भरला. पापाचा घडा रवी राणांचा भरला. येत्या निवडणुकीत सर्वांना दिसेल की कोणाचा पापाचा घडा भरला असं प्रत्युत्तर नितीन देशमुख यांनी दिलं. पुढे पाहूया. सत्ता संघर्षावर पुन्हा 14 फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आहे. 90% खरे शिवसैनिक शिंदेंसोबत आलेले. ठाकरे गटात केवळ 3 लोक राहतील, ज्यात केवळ आदित्य ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत यांचा समावेश असेल असा दावा आमदार रवी राणांनी केलाय. आपण रवी राणांची वक्तव्य बघतोय. सत्ता संघर्षावर पुन्हा 14 फेब्रुवारीची तारीख देण्यात आली आणि 14 फेब्रुवारीपासून सलगपणे या प्रकरणाच्या संदर्भातली सुनावणी जी ती केली जाईल असं देखील न्यायालयाने म्हटलेलं आहे. पण यावरती 90% खरे शिवसैनिक शिंदेंसोबत आल्याचं रवी राणा यांनी म्हटलेलं आहे. मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलचा शिवसैनिक असू द्या, आमदार खासदार असू द्या की कुठल्याही पदावर असू द्या, सगळे आता 90% जास्त लोक हे खरे शिवसैनिक एकनाथजी शिंदेसोबत आलेले आहेत. आणि बोटावर मोजण्यासारखे 3 लोक फक्त उद्धव ठाकरेंसोबत राहतील. संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे 3 लोक सोडल्यानंतर बाकीचे सगळे लोक तुम्हाला खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेसोबत दिसतील. रवी राणा साहेबांना एवढीच विनंती आहे की बच्चू कडू आपल्यावर काय काय आरोप करतात, आपल्या शिक्षण संस्थेच्या जागेविषयी काय काय आरोप तिथली लोक करतात, अजून आम्ही केलेलं नाही, त्याच्याविषयी आपण खुलासा करावा. शिवसेनेच्या तुम्ही अमरावतीचे आमदार आहात, आपल्या सुविद्य पत्नी म्हणजे आमच्या वहिनी तिथे खासदार आहात, तेवढं सांभाळावं आपण. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या या विषयात आपण पडण्याची आवश्यकता नाही. नोटीस बजावलेली आहे. त्यांच्या पुढल्या चौकशीसाठी त्यांना 17 तारखेला बोलवलं. यावर अरविंद सावंतांनी केवळ ही शिवसेना, आपले शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी ही शिवसैनिकांना ब्लॅकमेल करत असल्याने आरोप केला. तुम्ही काय सांगा? असं आहे, यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. जे उद्धव ठाकरेंनी पाप केलं ते त्यांच्यासोबत राहणाऱ्यांना भोगावं लागेल. जर पापाचा घडा भरलेला आहे, जे जे चुकीचं काम करतील, हे कायद्याचं राज्य आहे. हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या खऱ्या अर्थानं नियम आणि कायदा पाळणारं राज्य असल्यामुळं जे उद्धव ठाकरेच्या पापाच्या घडामध्ये सामील आहे त्यांना नोटिसा पण येईल, कारवाई पण होईल आणि जेलमध्ये जावं लागेल. देशमुख यांना पुढे पाहूयात. आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे अशी की शिवसेना धनुष्यबाणावर आज काय त्यांच्याबद्दल निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण निवडणूक आयोगासमोर आज प्रत्यक्ष सुनावणी जी आहे ती पहिल्यांदाच पार पडते. दोन्ही पक्षांकडून कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने परिसरात सुरक्षा वाढवली आहे. शिवसेनेवर कुणाचा दावा खरा
हा खरा प्रश्न आणि ज्याचं उत्तर आज मिळू शकतं. म्हणजे धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाला मिळणार, शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार, या संदर्भात निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्या गटाचं आहे यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही आणि त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर अधिक कागदपत्र सादर केली आहेत. आतापर्यंत कुणी किती कागदपत्र सादर केली जाणून घेऊया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं जर आपण बघितलं गेलं तर 182 राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतिज्ञापत्र जी आहेत ती 3 लाख सादर करण्यात आली. म्हणजे जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख, त्यानंतर प्राथमिक सदस्य नोंदणी त्याबद्दलची कागदपत्र 20 लाखांच्या आसपास. एकूण कागदपत्र जी आहेत ती 23,182 इतकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना यांच्या वतीनं खासदार आमच्यासोबत 13 आहेत, आमदार 40 आहेत, संघटनात्मक प्रतिनिधी हे 711 आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी 2046, प्राथमिक सदस्य 4,48,318 आणि शिवसेना राज्यप्रमुख 11. एकूण कागदपत्र जी आहेत ती 4,51,139 इतकी बाळासाहेबांची शिवसेना या गटातर्फे निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेली आहेत. या सगळ्या घडामोडींवर थेट नवी दिल्लीतनं लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, दोन्ही बाजूनं कागदपत्र सादर करण्यात आलेली आहे. कोणाचं पारडं जड वाटतंय म्हणजे काय चर्चा आहे नेमकी? नाही, महत्त्वाचं म्हणजे आज पहिल्यांदाच युक्तिवाद होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आणि साधारणतः प्रथम 3 वाजता हा युक्तिवाद होणार होता, पण ऐनवेळी वेळ बदलण्यात आली. आता 4:15 वाजता म्हणजे 4:15 ते 4:20च्या दरम्यान युक्तिवादाला सुरुवात होईल. ज्यामध्ये खास करून जर बघितलं तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी आणि इतर वकील खास करून निहार ठाकरे देखील उपस्थित राहतील. तर सोबतच जर बघितलं आपण तर उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी उपस्थित राहतील. यापूर्वी जर बघितलं तर इथे मोठी सुरक्षा व्यवस्था देखील लावण्यात आलेली आहे आणि संजय राऊतांना जो आयोगावर घेईल. पण जर कागदपत्राची माहिती घेतली तर या घडीला सर्वात जास्त कागदपत्र जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने देण्यात आलेले आहे आणि जवळपास 20 लाखापेक्षा जास्त हे कागद आहेत. त्यामध्ये अनेक प्रतिज्ञापत्र आहे, अनेक त्यांचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे आणि सकाळपासूनच अनिल देसाई दावा करताय की ज्या पद्धतीने माहिती मिळते की आमदार हा एका पक्षाच्या वतीने निवडला जातोय, तो पक्षाचा प्रतिनिधी असू शकत नाही. पक्षाच्या प्रतिनिधीपेक्षा तो लोकांचा प्रतिनिधी असतो. पक्षाचे प्रतिनिधी हे निश्चित वेगळे असतात आणि त्याचमुळे आमचं पारडं जड असा त्यांचा दावा आहे. आता या दाव्यामध्ये कोण यशस्वी होतं, यांचा दावा कोणाचा खरा ठरतो हे निश्चितपणे केंद्रीय निवडणूक आयोग ठरेल. पण आज महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात युक्तिवाद होत आहे आणि त्याच्यापूर्वी जर बघितलं, मी जर आमच्या जे व्हिडिओ जर्नलिस्ट आहेत त्यांना जर म्हटलं की मागे जर बघितलं माझ्या तर मोठी सुरक्षा व्यवस्था जर आहे आणि ही सुरक्षा व्यवस्था जर बघितलं तर या सुरक्षा व्यवस्थेसाठी संजय राऊत येणार आहे आणि अनिल देसाई येणार आहे. यापूर्वी अनिल देसाई आलेले आहे, अनिल परब आलेले आहे, पण पहिल्यांदा अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परिसरात आहे. याचा अर्थ असा होतो की इथे संजय राऊत येणार असल्यामुळेच ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे असा दावा केला जातो. अशी सूत्रांची माहिती आहे, दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे की संजय राऊत येत आहे म्हणून सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे प्रकरण किती गांभीर्याने घेतलं जात आहे हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. पहिल्यांदाच थेट सुनावणी जी आहे ती निवडणूक आयोगासमोर होते. या प्रकरणाच्या संदर्भात बघूयात निवडणूक आयोग या विषयाला घेऊन काय निर्णय देत आहे. पुढे पाहूयात, राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे. आता पुढील सुनावणी जी आहे ती महिनाभरानंतर म्हणजे व्हॅलेंटाईन डेला 14 फेब्रुवारीला होणार आहे. 14 फेब्रुवारीनंतर सत्ता संघर्षावर सलग सुनावणी पार पडेल आणि त्यामुळे आता व्हॅलेंटाईन दिनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अग्निपरीक्षा असणार आहे. कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे घटनापीठ हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे आणि आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू.
14 फेब्रुवारीपासून 7 जजचा बेंच किंवा आहे तो याच्यामध्ये सलग सुनावणीचा जो आठवडा असेल तो महत्त्वाचा, कारण त्या सलग याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स वगैरे होतील, फायनल हिअरिंग होईल आणि त्याच्यावर जजमेंट येईल. शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच कदाचित आपण म्हणताय त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू. आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत. आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात 11 आणि 12 जानेवारीला सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये कर्नाटकच्या अंतरिम अर्ज क्रमांक 2A वर सुनावणी होऊ शकते. पण न्यायालयाच्या खंडपीठात पुन्हा कर्नाटकच्या न्यायमूर्ती नागरत्ना यांचा समावेश असल्यानं सुनावणीबाबत शंका उपस्थित करण्यात येते. कर्नाटकने फेरविचार याचिका दाखल केली आहे. अंतरिम अर्ज क्रमांक 12A नुसार त्यांनी महाराष्ट्राची याचिका सर्वोच्च न्यायालय स्वीकारू शकत नाही असा दावा न्यायालय चालू शकत नाही असा आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे या अर्जावरची सुनावणी जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे. पुढे बोलत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवार किस झाड की पत्ती हे म्हणत त्यांनी इंदिरा गांधींच्या पराभवाची आठवण करून दिली. पवार कुटुंबियांना बारामतीत जाऊन उत्तर देणार असल्याचं आव्हानही पडळकरांनी पवारांना दिलंय. तर दुसरीकडे शरद पवारांवर त्यांनी निशाणा साधलाय. पवार कुटुंबांना मी पुरून उरलेलो आहे आणि त्यांना मी सोळू की पळू करून सोडलेलं आहे. त्यामुळं अजित पवार निरुत्तर आहेत. ते आता हे काय बोलतात, त्यांच्याकडे उत्तर राहिलं नाही. त्यामुळं मी त्यांना योग्य उत्तर बारामतीत जाऊन देईन. मी काय इथं देणार नाही, पण त्यांना योग्य उत्तर मी देईन. मी राज्यभरामध्ये त्यांना त्यांचं सरकार असतानाही सोळू की पळू करून सोडलं होतं. आज आमची सत्ता असताना सुद्धा मी लोकांच्या मध्ये जातोय, लोकांना जागरूक करतोय. त्यांच्याबरोबर जी लोक गैरसमजानं बरोबर होती त्यांना बाजूला करतोय. त्यामुळे हे पवार कुटुंब असं बावचळल्यासारखं करतंय. तर परमेश्वराकडे मी प्रार्थना करेन की त्यांचं आरोग्य चांगलं असावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, 100 वर्षापर्यंत त्यांना आयुष्य लाभावं अशी मी प्रार्थना करेन. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही जे काम करतोय त्यांना ते पाहता यावं म्हणून 100 वर्षाचं आयुष्य त्यांना मिळावं अशी मी प्रार्थना बिरोबाच्या चरणी करतो. दरम्यान मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधिलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही. एक मिनिट असले उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही. त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचा डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कृषी प्रदर्शनातून पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिला. तसंच शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं. उलट पवारांनी कृषी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं, पवारांनी शेतकऱ्यांना मदत केली असल्याचंही अजित पवार म्हणाले. दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेचाही अजितदादांनी समाचार घेतला. एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन. आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातून निवृत्त व्हायचं. तर ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल आणि ठाणे महानगरपालिकेच्या समोर बॅनर लावण्यात आले होते. भूखंडाचा श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का असा बॅनरच्या माध्यमातून सवाल विचारण्यात आला होता. मात्र आता पालिकेनं कारवाई करत हे बॅनर काढून टाकलेत. रात्रीच्या अंधारामध्ये हे बॅनर्स लावलेले आहेत. त्यांच्यात जर हिंमत असती तर त्याखाली स्वतःची नावं लिहिली असती. गेले 2.5 वर्ष या महाराष्ट्रात सत्ता असताना या महाराष्ट्राला लुटून खाऊन हे बोके माजलेले आहेत आणि त्यांचं खाण्याचं जे काय समोरचं ताट आहे
ते एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ते खेचून बाहेर टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा तिळपापड झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईत येणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईत येत आहेत. मोदींच्या हस्ते 19 जानेवारी रोजी बहुप्रतीक्षित दहिसर ते DN नगर मेट्रो 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7चं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो आणि अनेक विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांची रात्री 8:30 वाजता सह्याद्रीवर बैठक पार पडेल. याआधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मेट्रो 2A आणि मेट्रो 7चे पहिले टप्पे गुढीपाडव्याला सुरू करण्यात आले होते. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधला. एका महापालिका निवडणुकीसाठी पंतप्रधानांना यावं लागतं, यावरून मुंबईतलं नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. एका महापालिकेच्या निवडणुकीला देशाच्या पंतप्रधानाला यावं लागतं, याचा अर्थ इथलं नेतृत्व शिवसेनेचं असेल, शिवसेनेशी इथलं बाकीच्या पक्षाचं नेतृत्व सामना करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं मोदीजी देशाचे पंतप्रधान आहे, आपल्याला सगळ्यांना त्यांच्याविषयी आदर आहेच, परंतु पंतप्रधानांसारखं नेतृत्व जर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आणावं लागत असेल तर शिवसेनेचा हा नैतिकदृष्ट्या मोठा विजय आहे. पुढे पाहूयात, उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद दिवसेंदिवस पेटताना दिसतोय. उर्फीने ट्विटची मालिका सुरूच ठेवली. उर्फीने चित्रा वाघ यांच्यासाठी आणखी एक नवं ट्विट केलं. उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा वाघ कशी तू ग सास, असं तिने म्हटलंय. आणि त्याचबरोबर चित्राताई मेरी खास है, फ्यूचर में होने वाली सास है. मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू, असंही तिने तिच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय. पुढे बघूयात, भाजपा सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आयोजित महाराष्ट्र किंग अँड क्वीन 2023 स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जो तो पार पडला. आणि या सोहळ्याचं मुख्य आकर्षण देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस या होत्या. अमृता फडणवीसांनी या सोहळ्यात रॅम्प वॉक देखील केला. दरम्यान सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करते त्यात मला काहीही वावगं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली. एक असतं प्रोफेशनल रिक्वायरमेंट, एक असतं कोणाचं काही प्रोफेशन आहे, कधी कधी त्यांना काही सीन्स करावे लागतात, ती वेगळी गोष्ट आहे. पण फक्त मीडियासाठी किंवा प्रकाश झोतासाठी जर तुम्ही रस्त्यावर तसे फिरले, पण ते मला वाटतं ते ठीक नाही आहे. उर्फी एक कलाकार आहे डेफिनेटली, पण तिने थोडं बहुत जे रस्त्यांवर जाताना कॉमन प्लेसेस ज्या असतात, आता कॉमन प्लेसेसवर आपल्याला असे लोक दिसत नाही, पण जर रेड कार्पेट असलं तर असे लोक खूप दिसतात. तर कुठे तुम्ही असे कपडे घालता ते जरुरी आहे असं मला वाटतं. उर्फी ॲज अ स्त्री ती पण स्वतःसाठीच काही करते, तर त्यात मला काही वावगं नाही वाटत. पुढे बातमी नागपूरमध्ये. नागपुरात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडते. या बैठकीला या ठिकाणी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे गैरहजर असल्याचं कळत आहे. तर नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पण या बैठकीला म्हणजे काँग्रेस कार्यकारिणीच्या या बैठकीला बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे का उपस्थित नाही आहेत याबद्दल आता फार मोठी चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीला नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत, पण बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण का गैरहजर आहेत हा प्रश्न देखील उपस्थित करत काँग्रेसच्या वर्तुळात मोठी चर्चा केली जाते. काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय किंवा काही हे सारंच काही आलबेल आहे का, हा देखील मुद्दा आहे. नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडते. या बैठकीमध्ये आता पुन्हा एकदा काँग्रेसला आपली पुढली वाटचाल आणि रणनीती ठरवणं फार आवश्यक आहे. आणि त्याच विषयाला घेऊन संघटनात्मक पातळीवर नेमकं काय केलं पाहिजे याविषयीची चर्चा या बैठकीत केली जाणार होती. या बैठकीला मुळातच काँग्रेसचे 2 महत्त्वाचे नेते उपस्थित राहत नाही आहेत, ज्यामध्ये बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित नाही आहेत.
तर नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत। मग ते का उपस्थित नाहीये याबद्दलची एक मोठी चर्चा जी आहे ती आता सुरू झाली आहे। ठाण्यामध्ये बॅनरबाजी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाणे मनपाने हा गुन्हा दाखल केला। अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय। शहर विद्रूप करणं अंतर्गत हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलाय। अधिकारी महेश अहेर यांनी हा गुन्हा दाखल केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारविरोधात हे बॅनर लावण्यात आले होते। ठाणे मनपा आणि नितीन कंपनीजवळ हे बॅनर लावण्यात आले होते। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत। अजित, हे जे बॅनर लावण्यात आलेले होते ते शिंदे सरकारच्या विरोधातले बॅनर होते। ठाणे महापालिकेने काय कारवाई केली आहे? विशाल, ठाणे महानगरपालिका परिसर असेल त्याच पद्धतीनं नितीन कंपनी या दोन लावले गेले होते। त्याच्यावरती शिंदे सरकार यांच्या विरोधातला मजकूर लावण्यात आला होता। मात्र हे बॅनर कोणी लावले याचं नाव किंवा तसा उल्लेख त्या बॅनरवरती करण्यात आला नव्हता। ते बॅनर आज सकाळीच महानगरपालिकेमार्फत काढण्यात आलेले आहेत। यानंतर ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी महेश अहेर यांनी या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। कलम 3 आणि 4 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शहर विद्रुपीकरण करणे अशा पद्धतीचा या कलमांचा आशय होतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेने हा गुन्हा दाखल केलेला आहे। तोही अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल केलेला आहे। आता मुळात नेमकी ही अज्ञात व्यक्ती कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत। पण ठाण्यामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे गट हा संघर्ष जो आहे तो आपण गेली 6-8 महिने बघतोय। तो संघर्ष अजूनही सुरू आहे आणि वेगवेगळ्या मार्गातून वेगवेगळ्या दिवशी अशा पद्धतीचा संघर्ष होतोय आणि तोच आपल्याला आता बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळाला। नेमकी आता ही व्यक्ती कोण याचा तपास केला जातोय। पण शिंदे गटाचं म्हणणं आहे की हे बॅनर ज्यांनी लावलेले आहेत ती व्यक्ती आम्हाला माहीत आहे आणि त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने रात्रीच्या अंधारात ते पण नावाचा उल्लेख न करता बॅनर लावणे म्हणजे हे भ्याडपणाचं लक्षण आहे। डरपोक आहेत हे लोक, अशा पद्धतीची प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते गणेश म्हस्के यांनी दिली होती। त्यामुळे आता या पुढे कशा पद्धतीची कारवाई केली जाईल हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। अजित, धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बघूयात, नोकर भरती संदर्भात सरकार समिती गठीत करणार आहे। 75,000 नोकर भरती संदर्भात ही समिती गठीत करण्यात येते। राज्य मंत्रिबळ बैठकीत याबद्दल चर्चा करण्यात आली। 2 दिवसात ही समिती स्थापण्याचे निर्देश देण्यात आले। नोकर भरतीच्या संदर्भात राज्य सरकार समिती गठीत करणार असल्याचं कळत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली आणि एवढी मोठी नोकर भरती राबवण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर समिती काम करणार आहे। राज्यात 75,000 नोकर भरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे या संदर्भात देखील संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे। जिल्हा निवड समिती भंडारा यांनी याबद्दलचा आक्षेप घेतल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आणि ही नोकर भरती करण्यासाठी राज्य सरकारने TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती केली। मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर आहेत। येत्या 2 दिवसात यावर निर्णय होणार असल्याचं कळत आहे। नोकर भरतीत सुसूत्रता आणण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे। येत्या 2 दिवसात ही समिती स्थापन करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले। पुढे बातमी आहे पुण्यातनं। पुणे पोलिसांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याचा प्रकार सुरू आहे। शहरात कोयते हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडांना आवर घालता येत नसल्यानं आता नारळ सोलण्याच्या कामासाठी लागणाऱ्या कोयत्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे। हे कोयता विक्रेते वर्षानुवर्ष हा व्यवसाय करतायत। पोलिसांनी बोहरी आळीत कोयत्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून 150 कोयते जप्त केलेत। अल्पवयीन मुलांना कोयते विकत असल्याचा ठपका या विक्रेत्यांवर ठेवण्यात आला। पण ही सदरची कारवाई आर्म ॲक्ट खाली केलेली आहे। यामध्ये असं आहे की आता पुणे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे गुन्हे घडत होते। त्या अनुषंगाने आपलं सगळीकडे सर्च ऑपरेशन चालू होते आणि त्यामध्ये ज्या माहिती जी आपल्याला अनुषंगाने मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण ही सदरची कारवाई केलेली आहे। पुढे पाहूयात, शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा जो आहे तो उघडकीस आलाय। विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात CBSE बोर्डाच्या 3 शाळांचे शासन सर्टिफिकेट बोगस असल्याचं उघड झालं होतं। या प्रकरणी MP इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि नमो RIMS इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विरोधात गुन्हा दाखल झाला। समर्थ पोलीस स्टेशनकडून या शाळांसह अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्ह्यांचा तपास करण्यात येतोय। पुण्यात CBSE शाळांना राज्य शासनाने बोगस सर्टिफिकेट 12 लाखांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यामुळे खळबळ उडाली आहे।
या पुढली बातमी अशी आहे की गेल्या 12 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही सुरूच आहे. मुंबई गोवा महामार्गावर कधी हे काम पूर्ण केलं जाईल असा सवाल जो आहे तो कोकणवासी विचारतात. महामार्गाचं काम सुरू असताना काही जणांचे नाहक बळी गेलेत. काही ठिकाणी अजूनही काम शिल्लक असून महामार्गात असणाऱ्या अडथळ्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे शासनाच्या हेकेखोर भूमिकेमुळे टोल सुरू करण्याचा घाट घातला जातोय, तर दुसरीकडे स्थानिकांकडून या टोल वसुलीला विरोध केला जातोय. समृद्धी महामार्ग पूर्णत्वास आल्यानंतर कोकणवासियांचे जे लक्ष होतं ते कोकणातील जाणारा मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वास येईल याकडे. एकूणच जर आपण मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण आत्ता आहोत मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली या ठिकाणी, ज्या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे. आणि जर मुंबई गोवा महामार्गावर जर पाहिलं तर हे काम जे आहे ह्या मुंबई गोवा महामार्गाचं 12 वर्षापासून काम सुरू आहे. आणि जर हे काम जे आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी 80% पूर्ण झालं. मात्र यातील काही काम जे आहे हे 20% जास्त काम मोडकळीस आलं, तर काही काम अद्याप अपूर्णच आहे. एकूणच जर काही ठिकाणी पाहिलं तर नागमोडी वळणं आणि अपूर्ण काम यामुळे अनेक कोकणवासियांना आपले जीव देखील गमवावे लागलेले आहेत. आणि त्याच प्रकारे जर आपण पाहिलं तर एक कोकणवासियांचं स्वप्न होतं की कोकण मार्गावर हा जो मुंबई गोवा महामार्ग आहे हा पूर्णत्वास येईल आणि कुठेतरी कोकणातून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्याला आपला वेळ जो आहे तो वाचेल. मात्र एकूणच या संपूर्ण परिस्थिती जर पाहिली तर ही नागमोडी वळणं आणि अपूर्ण राहिलेलं काम हे मात्र आता वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र संपूर्ण परिस्थिती जरी अशी असली तरी एकंदरीत जर पाहिलं तर मात्र मुंबई गोवा महामार्गासाठी तयार केलेला जो टोल आहे या टोल चालू करण्यासाठी शासनाचा आणि प्रशासनाचा घाट सुरू आहे. मात्र टोल विरोधी समिती याला कडाडून विरोध करताना दिसत आहे. एकूणच या संपूर्ण महामार्गाची जर परिस्थिती पाहिली आणि दुरावस्था पाहिली तर मात्र लवकरच टोल नाका सुरू होतो की याला प्रकर्षाने विरोध केला जातो हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मयूर ठाकूरसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. पुढे बघूया, शिर्डी एअरपोर्टवर नाईट लँडिंग सुरू होणार आहे. गेल्या वर्षी विमानतळावरून 3 लाख जणांनी हवाई प्रवास केला. शिर्डी एअरपोर्टनं काही दिवसातच कात टाकली आणि साई भक्तांमुळे विमानतळाला अच्छे दिन आलेत. येत्या काळात विमानाच्या फेऱ्याही वाढण्याची शक्यता आहे. 5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या विमानतळावर दररोज 11 विमानं जी आहेत ती उतरत आहेत, तर लाखो साई भक्तांनी विमानसेवेचा लाभ घेतला. गेल्या वर्षी तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त साई भक्तांनी विमानाने शिर्डी गाठलं. थोडक्यात थोड्याच दिवसात नाईट लँडिंगही सुरू होणार असल्यानं आणखी विमानं सुरू होतील. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेलं विमानतळ जर बघितलं तर ते शिर्डी ठरतं आहे. कारण 5 वर्षापूर्वी शिर्डीचं विमानतळ सुरू झालं आणि बघता बघता लाखो प्रवाशांनी याचा लाभ घेतलेला आहे. आता मी शिर्डीच्या विमानतळावरती आहे आणि 2017 साली राष्ट्रपतींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन झालेलं होतं. सुरुवातीला 1-2 फ्लाईट सुरू झालेल्या होत्या. आता मात्र देशभरातून जवळपास 11 ठिकाणावरनं फ्लाईट या ठिकाणी येतात. दिल्ली, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, तिरुपती बालाजी अशा अनेक ठिकाणावरनं दररोज भाविक शिर्डीमध्ये येत असतात. आणि 2021 साली आपण जर बघितलं तर जवळपास 2.25 लाख साई भक्त या ठिकाणी आलेले होते आणि तोच आकडा 2022मध्ये 3 लाखापेक्षा जास्त आहे. दररोज 11 फ्लाईट सध्या सुरू आहेत आणि आणखी फ्लाईट वाढण्याची शक्यता आहे. कारण आता लवकरच नाईट लँडिंग देखील सुरू होतं आहे. येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये नाईट लँडिंग सुरू होतं आहे. त्यामुळं शिर्डीच्या विमानतळाचा आणखी विस्तार होणार आहे आणि शिर्डीच्या विकासाला यामुळं चालना मिळणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. औरंगाबादमध्ये तरुणानं रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सचिन भवर असं या तरुणाचं नाव असून तो बालाजीनगर परिसरात राहत होता. सचिन सीएची तयारी करत होता. मात्र सीएचा रिझल्ट लागण्याआधीच या तरुणानं आपलं जीवन संपवलंय. आत्महत्याआधी तरुणाने आईला भावनिक पत्र लिहिलंय. आई, मला माफ कर, आता जगण्यात अर्थ वाटत नाही, अशा आशयाचं हे पत्र आहे. आणि या पत्रात महत्त्वाची कागदपत्र, ATM पिन आणि UPI नंबरबाबत ही माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुढे बघूयात बिलाच्या रकमेवरनं ग्राहकाला हॉकी स्टिक आणि रॉडनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंधेरी इथं घडली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याची माहिती दिलेली आहे. माहिती आणि अंधेरीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ रिक्षात बसलेल्या या ग्राहकांना मध्यरात्रीच्या सुमारास ही तुफान हाणामारी करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अंधेरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. जुहू वर्सोवा मार्गावरील मॅनहोलचं झाकण चोरीचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रिक्षातून आलेल्या काही व्यक्तींनी झाकण चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक आलेल्या वॉचमनमुळे चोरांना पळ काढावा लागला. आजपर्यंत मुंबईत अनेक मॅनहोलची झाकणं चोरीला गेली आहेत. गर्दुल्ले आणि भुरटे चोर झाकणं चोरून भंगारात विकत असतात. पुढे बघूयात मुंबई एअरपोर्टवर AIUनं 3 किलो कोकेन जप्त केलं आणि या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 28 कोटी 10 लाख इतकी किंमत असल्याचं समजतंय. एका बॅगमध्ये लपवून हे ड्रग्ज आणण्यात आलं होतं. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपचा बळी ठरलाय. हनी ट्रॅपमध्ये अडकून ड्रग्ज तस्करीच्या खेळात हा आरोपी अडकल्याचं समजतंय. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. आणि आता बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये गुंडांचा हैदोस बघायला मिळाला. सिडको परिसरात 3 ते 4 गाव गुंडांनी काही तरुणांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोळक्याकडून लाठाकाठ्यांनी भर चौकात काही तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर या टोळक्याने घटनास्थळावरनं पळ काढला. नाशिकमधल्या या मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर बातमी नागपूरमधून. नागपूरमध्ये नायलॉन मांजाने पुन्हा एकदा एका 18 वर्षीय मुलाचा गळा कापल्याची घटना घडली आहे. तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करून तरुणाच्या गळ्याला 16 टाके घालण्यात आले. एका बाजूने नायलॉन मांजावर पोलीस कारवाई करत असल्याचं सांगत असताना दुसऱ्या बाजूने अशा घटना वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बातमी उस्मानाबादमधनं. उस्मानाबाद जिल्ह्यातील न्यायालयात कालपासून फायलिंग प्रणाली राबवण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील 47 न्यायालयांचं कामकाज पेपरलेस होणार आहे. सर्वोच्च न्यायालय, कमिटी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एकत्रित प्रयत्नातनं ही फायलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. न्यायालयात फायलिंग करणारा उस्मानाबाद जिल्हा हा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे. राज्यातील या पहिल्या न्यायालयीन सेवा सुविधा योजनेचं उद्घाटन उस्मानाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. वकिलाच्या ऑफिसमध्ये बसून तो वोट देऊ शकतो. तो आपल्या मोबाईलवर बघू शकतो की त्याची केसमध्ये झालेलं काय, आज ऑर्डर काय झालेली आहे, मग त्याची जी फाईल प्लीडिंग्स आहेत ते सगळे तो ॲक्सेस करू शकतो. एव्हिडन्स काय झालेला आहे त्याच्या केसमध्ये, कुठल्या स्टेजला ती केस आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता त्याला घरी बसून प्रत्येक वेळी वकिलाच्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही. पुढे बघूयात. जोशी मठातील भूस्खलन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे लवकरच सुनावणीची मागणी करण्यात आली होती आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 16 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या प्रश्नाबाबत देशात अनेक लोकशाही संस्था आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्याचबरोबर स्थानिकांसाठी सरकार तिथं काम करतंय असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. उत्तराखंडमधील जोशी मठातील घरांना अचानक भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. जोशी मठ खचण्याच्या स्थितीत आहे. अनेक भागात जमिनीला मोठे तडे गेलेत. घरांच्या भिंती खचल्या तर भूगर्भातून पाणी बाहेर येत आहे. मंदिरं भुईसपाट झाली आहेत. जोशी मठाच्या या स्थितीला बांधकामे आणि प्रकल्प जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासूनच घरांना भेगा पडू लागल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पुढे बघूयात. पुण्यात 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. संध्याकाळी 6 वाजता ही स्पर्धा सुरू होणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या महाकुंभासाठी ही मामासाहेब मोहोळ नगरी सज्ज झालेली आहे. आपण पाहू शकता अगदी 5 मॅट आखाडे पडलेले तिथे, 2 मातीचे आणि 3 मॅटचे असे 5 आखाड्यांवरती तब्बल 900 पैलवान
इथं स्वतःला आजमावणार आहेत पुढच्या 4 दिवसामध्ये. म्हणजे आज संध्याकाळी त्याचं उद्घाटन होते आणि 14 तारखेला समारोप होतोय. त्याला CM DCM असे सगळेच VVIP पाहुणे येणार आहेत. पण पुढचे 4 दिवस अख्खं ही क्रीडानगरी जी आहे मामासाहेब मोहोळांची ती पूर्णपणे कुस्तीमय होऊन जाणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे गेली 2-3 वर्ष कोरोनामुळे म्हणावा असा कुस्तीचा महाकुंभ भरला नव्हता. ही महादंगल झालेली नव्हती. पण गेली 3-4 महिने वाद सुरू होता कुस्ती नेमकी कोणी भरवायची. महाराष्ट्र केसरीची ह्या संघटनेमध्ये राज्य महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या संघटनेमध्येच 2 गट पडले होते. पण अखेर त्याचा फैसला झाला आहे. दुसऱ्या गटाने अजूनही आक्षेप घेतलेला आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून इकडे मामासाहेब मोहोळ यांचे जे घराण्याचे संबंधित आहेत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संयोजन मिळालं या सगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचं. म्हणूनच त्यांनी इथं खास स्वतंत्र क्रीडानगरी उभा केलेली आहे. हा सगळा स्टेज बघू शकतो. 80,000 प्रेक्षक इथं बसतील आणि तब्बल 900 ते 950 मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुढच्या 4 दिवस या सगळ्या कुस्त्या पार पडतील. 5 मॅट 3 मॅट आणि 2 मातीचे असे 5 आखाड्यावर हे सगळ्या कुस्त्या होतील. मग पुढचे 4 दिवस अगदी अख्खं पुण्यनगरी जी आहे ही कुस्तीमय होऊन जाणार आहे. कारण ही महादंगल पाहण्यासाठी ही सगळी प्रेक्षक आपण खचाखच भरलेली असतील आणि याचा आनंद वेगळाच असणार आहे. म्हणूनच राज्यभरातली सगळी मल्ल मंडळी आज सकाळपासून इथं दाखल झालेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे पाहूया, या वर्षातील एकमेव अंगारकी चतुर्थी आज आहे आणि यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या आसपासच्या परिसरातून लोकांनी हजेरी लावली आहे. तर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातील टिटवाळा गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी झालेली बघायला मिळते. राज्यभरातून सुमारे 30 ते 40 हजार भाविक आज या ठिकाणी दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली. जळगाव इथल्या प्रसिद्ध असलेल्या तरसोद आणि पद्मालय गणपती मंदिरावर आज सकाळपासूनच अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जिल्ह्यातील मंदिरावर सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी करण्यात आली आहे. तरसोद मंदिरात येण्यासाठी जळगाव आगारातील विशेष आणि जादा बसेसची व्यवस्था ST महामंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने वकिलांचा समूह जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचलाय. सोबत मोठ्या प्रमाणात कागदपत्र घेऊन हे सगळे तिथं पोहोचले असं कळतंय. त्याच्यामुळे शिवसेना आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कोणत्या गटाचं यावरनं हा वाद सगळा सुरू असताना आज आपण बघतोय याची प्रथमच निवडणूक आयोगासमोर सुनावणी घेतली जाते आणि यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की वकिलांची मोठी फौज जी आहे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वकिलांची जी फौज आहे ती आता निवडणूक आयोगात पोहोचलेली आहे. सोबत मोठ्या प्रमाणात कागदपत्र घेऊन हे वकील जे तिथं उपस्थित झाल्याचं कळतं. यांच्या वतीने सगळा युक्तिवाद जो आहे तो आज निवडणूक आयोगासमोर केला जाईल. आणि तत्पूर्वीच्या या सगळ्या घडामोडी त्याची दृश्य आपण बघतोय की बाळासाहेबांचे शिवसेना गटाचे हे सगळे वकील हातात सगळी महत्त्वाची कागदपत्र घेऊन निवडणूक आयोगात पोहोचलेले आहेत. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.